ठिकाणी पाहायला मिळतोय आणि तहूर राणाला 20 दिवसांची एनआयए कोठडी देण्यात आलेली आहे। आताच्या घडीची महत्त्वाची आणि मोठी माहिती आपण पाहताय। तहूर राणाला 20 दिवसांची एनआयए कोठडी द्यावी अशी मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। अगोदर 14 दिवसांचा रिमांड मागण्यात आलेला होता, मात्र आता तहूर राणाला 20 दिवसांची एनआयए कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। सुनावणी अजूनही सुरू आहे। एनआयएनं तहूर राणाची 20 दिवसांची कोठडी जी आहे ती मागितलेली आहे। 14 दिवसांचा रिमांड अगोदर मागण्यात आलेला होता। चौकशीसाठी एवढा एनआयएनं आता तहूर राणाची 20 दिवसांची कोठडी मागितली आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। संदीप। अगदी बरोबर आहे। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल वृषाली की 20 दिवसांची कोठडी एनआयएनं मागितलेली आहे। पटियाला हाऊस कोर्टामध्ये याबाबतची सुनावणी सुरू आहे। गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून ही सुनावणी जी आहे ती सुरू आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एनआयएनं काही ईमेल जे होते ते देखील सादर केले आहेत, ज्यामधून डेव्हिड हेडली बरोबर राणानं संपर्क केला होता किंवा त्यांच्यामध्ये संवाद झालेला होता। न्यायालयीन कोठडीमध्ये चौकशी योग्य पद्धतीनं होऊ शकत नाही असा दावा एनआयएनं करत मेल पाठवलेले आहेत। भारतात येण्यापूर्वी राणानं हेडलीसोबत संवाद साधलेला होता आणि त्यामध्ये दोन जे त्याचे साथीदार होते त्यांची देखील नावं सांगण्यात आली आहेत। त्यामध्ये एक इलियास काश्मीरी आणि अब्दुल रहमान ही जी दोघं होती, ह्या दोघांचा सहभाग कशा पद्धतीनं होता याची माहिती राणानं हेडलीला दिलेली होती। आणि भारतात येण्यापूर्वी आणि ज्यामध्ये वेळेला त्यांची चर्चा झाली होती त्यावेळेला भारतात येण्यापूर्वी त्याला काही मेल डेव्हिड हेडलीनं पाठवलेले होते आणि त्यामधून मुंबई हल्ल्याबाबतची जी माहिती आहे ती हेडलीनं राणाला पुरवलेली होती अशा पद्धतीचा दावा देखील एनआयएनं केलेला आहे। त्यामुळे पुढची काही मिनिटं आपल्याला अजून वाट बघावी लागेल। पटियाला हाऊस कोर्टात अजूनही याबाबतची सुनावणी सुरू आहे। 20 दिवसांची कोठडी एनआयएनं मागितलेली आहे। नक्कीच धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एक छोटासा ब्रेक घेणार आहोत। पाहत रहा TV9 मराठी। TV9 मराठी एकमेव।